विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळून काढलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि काय घडलं इथे इथे मात्र बाद होत आहेत. मागील सामन्यातील सामनावीर आपण पाहता या विजय वारंग यांना मात्र इथे सन्मानित केलं जाते स्वप्नील शेट्टी सरांच्या शुभाचे. आपण पाहता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि सामनावीर म्हणून त्यांना नक्की त्या आपण पाहता यांना प्रदान केलं जाते. तदनंतर आपण त्या मागे या सामन्यातील सामनावीर नरेश गोपाल पुन्हा एकदा स्वप्नील शेट्टी सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असते नरेश गोपाल सरांना इथे मात्र आपण हा सामनावीरचा पुरस्कार आपण इथे प्रदान करायचा आहे. तसेच मित्र आपण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आदरणीय सन्माननीय आकाशजी पवार आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. मित्रांनो खऱ्या अर्थानं क्रिकेट तर खेळायचं मात्र आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी आपला गोल असणं गरजेचं असतं आणि काहीतरी त्यात आपण खऱ्या अर्थानं आपण आपलं जे आपण करिअर घडवणार आहोत ते करिअर चांगल्या अर्थानं घडवण्याचं काम सुद्धा आपल्याला करायचं असतं आणि तेच करत असताना क्रिकेट सुद्धा आपलं प्रेम आपल्याला पाहताय आकाशजी पवार साहेबांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत किरण. पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र येथे एक गडी माघारी परतलाय. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला पडल्यानंतर मात्र पहिल्या थेट यष्टीदेशकाचा वेध घेतला. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता. मित्रांनो आपण पाहिलं मागील चेंडू तर नक्की सारांश जर पाहिला गेलात तर खरंच आपण पाहिलं शॉट मिडलला नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्राच्या चेंडू पर्यंत पोहोचले. फेकी केली थोडंसं खराब कलेक्शन पाहायला मिळालं आणि नंतर मात्र आपण पाहिलं ते खराब कम्युनिकेशन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेलं तर नितीन मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पुढचा बॉल सफल झाला. ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय हवाई सफर. साधावा षटकार. इथे मात्र आपण पाहिलं तर राकेश कांबळे नावाचं ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. या 6 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती अर्थ 7 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पुढचा पुन्हा दाखवू टप्प्याचा ऑन साइडला खेळून काढलाय. त्या क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र एकच धाव. धावसंख्येत 1 ने भर. एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 1 गड्याच्या मोजल्यामध्ये 8 धावा. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मालजोड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली आहे. नवीन बॅटर आपण पाहताय किरण. पहिलाच बॉल फेस करतील. पहिलाच बॉल पुन्हा दाखवू टप्प्याचा ऑन साइडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येत आहेत तर चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते. या 2 धाव्याने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावलाय. गोल्डन फिगर अर्थात दुहेरी आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी नक्कीच माघारी परतलाय. अर्थात नितीन सारखा एक मोठा खेळाडू आता मात्र आपण पाहिलं कोणत्या प्रकारचा चेंडू फेस न करता मैदानाच्या बाहेर गेलेत. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा अर्थात किरण मैदानाच्या बाहेर. पाहताय 4 गणेश पाटील. पाटलांचा लेख गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर सांगी दुसरं अर्थात सांगी दुसरं आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. प्रकाश पाटील
बॉल इन ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला तर एसटी आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कारण मित्रांनो पाहिलं की तर पहिले षटक नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं आणि आता मात्र नक्कीच खऱ्या आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. चांगली विवरचना पाहायला मिळते. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझम मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय वन बाउन्स. पंचांचा सुद्धा इशारा येतोय नो बॉल. चेंडू होतं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आपण पाहिलं तर अधिकची उंची असलेला हा चेंडू आणि ते स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून मात्र भीमर मधून ते नोक केलाय. पुढचा बॉल ऑन साइडला लो फुलटो त्याला मात्र भिरकावलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. फ्री हिटचा बॉल आणि इथे मात्र सुद्धा म्हणालो मित्रांनो आपण शरीरानं मैदानाच्या आतमध्ये आहात, मनाने मात्र आपण दुसरीकडे आहात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. कारण मग पाहिलं गेलं तर फ्री हिटचा बॉल होता. झेल नक्कीच टिपला गेलाय आणि इथे मात्र नशिबानं साथ दिली ते फलंदाज राकेश कांबळे यांना. पुढचा बॉल पुण्याचा सफल झाले तो खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू पर्यंत पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव इथे आपण पाहताय. एका धावेने मात्र अधिकच काही मिळत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय. अजूनही षटकात आपण पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट चेंडू हाताळला गेला. आपण पाहता खऱ्या आता परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. गणेश यांना मात्र बीट केले. मात्र एसटी सुद्धा बीट झालेत आणि त्याचा मोबदला आपण पाहिला गेला बायच्या स्वरूपात मात्र माफ करा बॅट कट आहे. बॅटच्या नक्कीच ब्रश करत हा चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला आणि एक धाव मात्र इथं पूर्ण केले गेले. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. घेतला इथे मात्र एसट्यांचा वेध घेतला आणि राकेश कांबळे मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. खऱ्या अर्थाने आपण पाहता याला गोलंदाज होता आणि एक मोठा खेळाडू अर्थात राकेश कांबळे याची मात्र दांडी गोल केली. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे लाडके खजिनदार अनिल पाटील मैदानाच्या आत दाखल होत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिजे आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. येणारा प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र यजमान संघाच्या ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करतात आणि का असू नये खऱ्या अर्थानं पाठीराखे आले आणि पाठीराख्यांचं काम असतं प्रत्येक टाळीवरती मात्र प्रोत्साहन देण्याचं. पुढचा बॉल हळूमध्ये नक्कीच पंच केला. समोर देशाला एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण गेले. या 2 धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसावले वदरले. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 आकड्यावरती. 21 लॉस ऑफ 3 गडी नक्कीच माघारी परतलेत. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र मालथोडे संघाला स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर मात्र धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. कारण यजमान संघाकडे जर आपण पाहायला गेलेत तर चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सातत्याने आपण चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहिलात आणि जर त्यांच्या विरुद्ध आपल्याला 2 हात करायचे असतील तर मात्र धावांचा डोंगर उभा करणं हे नितांत गरजेचं असणार आहे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिली षटक त्यांच्या माध्यमातून हार्दिक गोलंदाज आपण पाहताय मारुती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता. गती कमी ठेवली. नक्कीच आपण पाहिलं तर बॅटर गणेश यांना मात्र उभं ठेवलंय, स्तब्ध ठेवलं आणि आपण पाहिलं एक पहिलाच बॉल इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आपण पाहायला गेले तर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली. एका धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसवलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 आकड्यावरती. मी मगाशी म्हणालो की मालथोडे संघाला जर स्पर्धेमध्ये जीवित राहायचं असेल तर मात्र मोठ्या फटकांची आतिषबाजी करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला अनिल पाटील यांच्या बॅट मधून आलाय. हा एक खणखणीत
खणखणीत फटका, साधावा षटका. 'पाटीलांच्या बॅट मधून हा मोठा फटका. खऱ्या अर्थाने मालसोडे संघाच्या धावफलकावरती एका मायाची फुंकर नक्कीच मारणारा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. अंतर कापलं जाईल का? येथे मात्र चुकी 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 आणि चुकी घडतीये. पुन्हा एकदा येतात त्या 4 धावा, चौका. 4 धाव्याने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 आकड्यावरती. 32 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मालजोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र थोडे शफल झाले. पंचांकडे पाहिला गेला. पंचाने आमच्याबद्दल इशारा कळवलाय. नक्कीच वाईट बॉल असेल. एक अवांतर धाव. अवांतर धावेने मात्र आपण नक्कीच पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 आकड्यावरती. आता मात्र ज्या प्रकारे पाहताय अनिल पाटील हे मात्र ड्रायव्हिंग सीटवर बसलेत. खऱ्या अर्थाने तेच करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आपण पाहिलं तर ऑलॉन द कार्पेट खेळून काढला. समोरच्याला एक धाव तर नक्कीच पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव सुद्धा इथे सहज साध्या आणि सोप्या पद्धतीने मात्र इथे पूर्ण केले गेले. धावसंख्येत पुन्हा एकदा आपण पाहताय 2 ने भर होते. 35 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. षटकातील अजूनही शेवटचे चेंडू बाकी असणारे गोलंदाज आपण पाहताय मारुती यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 खेळ मध्ये इथे आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. मिसटाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचले मात्र झेल काही टिपता आला नाही आणि या 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने षटक क्रमांक 3 मात्र साफ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 37 आकड्यावरती. 37 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 आकड्यावरती. चला मित्रांनो 12 मिनिटं माफ करा 13 मिनिटं पूर्ण झालेत. अजूनही 3 मिनिटांचा अवधी असणार आहे. गोलंदाजी करणारा संघ अर्थात यजमान संघ से जुगाई स्पोर्ट्स पणजी संघाच्या बाजूने नक्कीच हा लक्ष वेधणारा कार्यक्रम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलाय. कारण मित्रांनो 3 मिनिटांनंतर मात्र आपल्याला जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये पाहताय एका बाजूला गणेश पाटील आणि एका बाजूला अनिल पाटील. खऱ्या अर्थात अनिल पाटील यांनी मात्र आपलं काम केलंय. गणेश पाटील यांना मात्र आपलं काम करायचं आहे. इथे मात्र भन्नाट चेंडू आपण पाहताला वेगवान चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही आणि खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर शरीरावर नक्की चेंडू आदळला गेलाय आणि पंचांनी मात्र इथे आपल्याला टेक्निकल टीमला एक रिव्ह्यू पंचाच्या माध्यमातून आलाय की गोलंदाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेतला गेलाय. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की आपण टेक्निकल टीमच्या साहाय्यानं या चेंडूचं आपण विश्लेषण करायचं आहे. चला या पंच. तसेच मित्रांनो नेक्स्ट मॅच RKCC चिखलवाडी विपक्ष NVCC करुंगले देऊलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला RKCC चिखलवाडी संघाचा कर्णधार आणि NVCC करुंगले संघाचा देऊलवाडी संघाचा कर्णधार जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
आणि इथे मात्र तिसऱ्या पंतांचा इशारा आला, नो चेंडू असणार आहे. गोलंदाजावरती मात्र खऱ्या अर्थानं जो आक्षेप घेतला तो आक्षेप मात्र इथे यशस्वी ठरलाय. आणि 9 धावाची 1 धाव आणि पॅनल्टीच्या 2 धावा मात्र इथे अर्जित केल्या गेल्यात. आणि 1 धाव अशा प्रकारे या 4 धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्या 4 ने भर. या 4 धावेने आपण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्या आता. सांघिक चौथं आणि पुन्हा एकदा आपण पाहता या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत. नवीन गोलंदाज शरद आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला ते अर्थात अनिलजी पाटील. पहिलाच बॉल आपण पाहताय, पॉईंट लगेच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः आकाश चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहताय या 2 धावा फ्रीडचा चेंडू होता, त्याला मात्र 2 धावेसाठी नक्कीच समर्पित केलं गेलं. या 2 धाव्यांनी नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर 43 धावा धावफलकावरती लागल्या. आता प्रथम बॅटिंग करताना मालझोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्यांदा संघ थोडं अडचणीमध्ये सापडला होता, तदनंतर चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि त्यात खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा ठरलाय तो अर्थात फलंदाज अनिलजी पाटील साहेबांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहता या शरद. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, एक हो वा ही हल्ला. मात्र अनिल पाटील पाटलांचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. मी पाटलाचा लेख, मी काहीही करेन, आणि तेच करून दाखवलंय. पुढचा बॉल इथे मात्र पंचांकडे पाहिलं गेलंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस, इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एस्टेम मधून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न मात्र असफल ठरलाय. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने खऱ्या अर्थानं प्रथम बॅटिंग संघ मालझोडे संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, पुढचा एकदा आपण बॉल आपण नक्कीच थोडंसं शफल प्रयत्न केला. थोडेसे स्किट झालेत आणि इथे मात्र पाहता बायच्या स्वरूपात मात्र इथे धाव पूर्ण केली गेली. एक आव्हान आपण पाहता लेग बायच्या स्वरूपाची धाव इथे पंतांच्या माध्यमातून आपण पाहिली गेली तर नक्कीच ग्राह्य धरली गेली आहे. चला, चिखलवाडी संघाचा कर्णधार सुशांत, आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुशांत हापे आपण कुठे असाल किंवा सुहाजी खेताल आपण कुठे असाल तर आपण प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे अनिवार्य असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची मात्र नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेला मिसाईल स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्ताना गणेश मैदानाच्या बाहेर. चार चेंडूचा खेळ आपण पाहताय. अजूनही 2 चेंडूचा खेळण्याला बाकी असणाऱ्या धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 51 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाचे दाखल झालेत. दयानंद पाटील मैदानाच्या आत दाखल होत आहेत. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक चांगला जजमेंट आणि स्वतः निलेश चेंडू खाली येत आहेत. आणखीन एक विकेट डाऊन. ओ यू टी. सन्माननीय अमोलजी कांबळे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण नाणेफेक इथे करायचं आहे. पुढचा बॉल आपण पाहिलं तर पॉइंटला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आकाश चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. आणि इथे काय घडलंय, इथे मात्र धाव बाद. अनिल पाटील मात्र बाद झालेत. एकच धाव इथे पूर्ण केली. एका धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अर्थात 52 आकड्यावरती आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे. दिवा डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत.
मित्रांनो सकाळी खऱ्या अर्थानं आज मला पहिला संघ जो पाहायला मिळालाय तो अर्थात पळून संघ. एक शिस्तबद्ध संघ खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये येत असताना किंवा मैदानाच्या बाहेर येत असताना एक शिस्त त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच पाहायला मिळाले. आणि मित्रांनो मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा सांगतो की आयुष्यात खेळ असो किंवा कोणत्याही आयुष्याचं किंवा कोणतेही क्रीडांगण असतो, या मातीचा आपण नेहमी या खेळपट्टीचा आपण नेहमी आदर केला पाहिजे. कारण याच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता खऱ्या अर्थानं विजयाचे झेंडे रोवले जातात आणि पराभव झाल्यानंतर हीच माती आपल्याला साथ देत असते. त्यामुळे या क्रीडांगणाचा या मातीचा आपण नेहमी आदर केला पाहिजे. आणि पळू संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो मी घेतो तुर्तास ब्रेक, मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आपली मानाची स्पर्धा अर्थात श्री जुगाई चषक 2025 पर्व दुसरं मध्ये. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश सर. नक्की सकाळच्या सत्रापासून आपण एक गोड आवाज नक्कीच पनवेल गावचा एक बुलंद तोप आपण समालोचन कक्षात आपण ऐकतोय, पाहतोय, अनुभवतोय. नक्कीच सिद्धेश सरांचं देखील विशेष कौतुक आहे. जाऊया विद्यमान सामना आपण पाहतोय. शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं दुपारचं सत्र. नक्कीच गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या सामन्यामध्ये. अनिलने थोडी फलंदाजी नक्कीच चांगली राहिली अनिल पाटील यांची. त्यानंतर मात्र गोलंदाज त्यांचं वर्चस्व देखील चांगलं राहिलं या सामन्यामध्ये. आता पाहूया नक्कीच दुसरा इनिंग या सामन्याचा उत्तरार्ध आपण पाहतोय. किती पाहिजे 53 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय पनुंद्रे संघासमोर. मालसावडे संघाने की या ठिकाणी आपण पाहतोय सुनील आणि मारुती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामीवीर नक्कीच पनुंद्रे संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला मारुती बिल्लारे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील पाटील, गोलंदाजी मार्कवर राकेश कांबळे, मॅन फ्रॉम मालसावडे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 53 धावांचं टार्गेट, 24 चेंडू 16 मिनिटं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो राकेश कांबळे. पहिला चेंडू, इथे मात्र पहिला चेंडूला सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच असं म्हटलं जातं चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, खराब चेंडूचा अपमान करायचा, आणि तेच सूत्र हाताळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मारुती आणि सुनील. सध्या मात्र सुनील स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू येतोय, एक धाव, आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. यावेळेस अचूक टप्पा, अचूक लेन, वेगावर स्वार, आणि इथे मात्र फलंदाज गार. डॉट चेंडू काउंट केला जातोय. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुनील पाटील. इथे मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा ट्रॅकर चेंडू बिरकावून दिलाय. गणेश पाटील येतात चेंडू खाली, इथे मात्र टिपलाय झेल, संपलाय बॅटर. सुनील चा खेळ, सुनील बॅक टू डग आउट.
मात्र सुनील पाटील स्वतःवर नक्कीच नाराज असतील. एक खराब फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र फलंदाजासाठी इनाट नंबर 3 वर आपण पाहतोय संकेत पाटील 45 नंबरची जर्सी परिधान करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच रोहित शर्मा सारखी कामगिरी आहे. मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय राकेश कांबळे राईटमध्ये विकेट लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काला एकदा वर्जित केले गेले आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकीने दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागले 2. नक्कीच 53 धावांचं टार्गेट सेट केलंय. 24 चेंडू असतील 16 मिनिटं. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायच्या. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. तर पॅनलाइज केलं झाली. यावेळेस देखील फटका मिस टायमिंग शॉट. अरे क्या बात आहे. वाह काय झेल टिपलाय नितीन पाटील. नक्कीच अवघड असतं असेल झेल टिपणं. चांगलं जजमेंट आहे आणि हँड कोऑर्डिनेशन देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. मारुती इथे मात्र परतीच्या प्रवासाला धाडलंय गोलंदाज राकेश याने. देऊया डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. करावं बॅक टू बॅक विकेट आपल्याला देखील पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन आपण पाहतोय आकाश. इथे मात्र वेगावर स्वार. क्या बात आहे. अचूक गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक लेन देखील पाहायला मिळाले. बाईच्या स्वरूपात इथे मात्र धाव अर्जित केली गेले. पहिल्या षटकांचा वादळी खेळ इथे मात्र संपुष्टात आला आणि धावफलकावर धावा लागले मात्र 3. 2 गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. सुनील आणि मारुती सलामीचे दोन्ही फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आहेत. आता मात्र फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला आकाश पवार नॉन स्ट्रायकिंग करार. नक्कीच एक आनंदाची बातमी नक्कीच या ठिकाणी आपल्याला सांगायला आवडेल. पुन्हा एकदा आकाश पवार नक्कीच मुंबई पोलीस मध्ये नक्कीच यावेळी निवड झाली. नक्कीच आपल्या प्रयत्नांची इथे पराकष्ट करताना नक्कीच प्रयत्नाचं फळ या ठिकाणी आकाश पवारला येताना पाहायला मिळतंय. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रयत्न देखील करतात आकाश पवार. यावेळी देखील शॉर्ट पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल दर्जेदार. इथे मात्र गोलंदाजांवर प्रेशर निर्माण झालंय आणि ते प्रेशर निर्माण करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आकाश पवार यांनी केलंय. नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात आणि टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आकाश पवार यांच्या माध्यमातून घडते. पुन्हा एकदा गोलंदाज राटामध्ये विकेट सेम. ते मात्र डॉट चेंडू कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश पाटील पहिले 2 चेंडू 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर डॉट चेंडू पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. नितीन पाटील आहे तिथे. कॅदर करतील फेकी करतील दरम्यान एक धाव अर्जित केली गेले. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. परुंद्रे संघ नक्कीच या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट. यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाहीये. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू होतोय ड्रॉप. चेंडू जातोय सीमा.
थँक्यू डीजे. नक्कीच फील्ड मध्ये थोडासा बदल असेल. चौकार आहे, चौकार आहे नक्कीच. चौकारच या ठिकाणी 4 धावेनेच धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावर. यावेळेस देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑनच्या मधून चेंडू फरार. धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा झालेत. अर्धा डोंगर नक्कीच पार केला. अर्धा डोंगर अजून पार करायचा आहे. आकाश आणि संकेत जोडी, ही जोडी मैदानाच्या आत जोपर्यंत आहे नक्कीच कोणताही डोंगर या ठिकाणी अवघड नाहीये. गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील पाहतोय. जाऊन विकेट. इथे मात्र फटका लाजवाब. इलिव्हेशन नाही, इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर. आकाशचा खेळ. आकाश बॅट आपण इनेट नंबर 5 वर आपण पाहतो ओमकार. आता मात्र कुठे संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय पनुंद्रे संघ. पहिल्या चेंडूवर विकेट आले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर चेंडू, त्या दिशेने चेंडू फेकून दिला. वन बाउन्स कॅदर करतील, फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय करताय. नक्कीच कलेक्शन चांगलं असतं तर चित्र काही वेगळं असतं. धावबाची संधी होती, इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक धाव नक्कीच अर्जित केले गेल्याने एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल 27 या आकड्यावर. आता मात्र 26 धावेंची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 10 चेंडू आणि 26 धावा. ब्लॉक आणि होल करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. नक्कीच सतीक यॉर्कर पाहायला मिळाला. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आपल्याला पाहायला. त्यानंतर मात्र धावगतीला बेड्या घालण्याचं काम या ठिकाणी चोख पार पाडले अनिल पाटील यांनी. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्यानंतर चेंडूवर एक धाव, त्यानंतर एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईटमध्ये विकेट अनिल पाटील. मॅचची लिडिंग एज फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक नक्कीच पुढे 1 ने सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 24 धावा. एक मोठा फटका नक्कीच मॅच मध्ये इन करू शकतो पनुंद्रे संघाला. तो मोठा फटका संकेत पाटील यांच्या बॅट मधून येईल का. चेंडू डॉट येईल, पाहावं लागेल. डॉट चेंडू काय करतंय. इथे मात्र प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजांवर प्रेशर निर्माण करेल. इथे मात्र संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात संकेत पाटील आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या ठिकाणी अनिल पाटील यांच्या माध्यमातून राहिलेत. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आता पण राहिली अनिल पाटील यांची. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील. पुढचा चेंडू हा ट्रॅकर होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेले आणि षटक संपतंय. नक्कीच तिसरा षटक या ठिकाणी मालसावडे संघाच्या बाजूने राहिलाय. कारण तब्बल 1 विकेट अर्जित केल्याने 4 धावा मात्र खर्च केल्यात. हा चेंडू आणि 23 धावांची गरज. नक्कीच इथे मात्र फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. आपल्यातली सर्वोत्तम खेळीचं प्रदर्शन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल संकेत पाटील आणि ओमकार याला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल. जवळजवळ 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे, नाहीतर पॅनलाइज केले जाईल. नक्कीच क्षेत्ररक्षण करणारे टीम मालसावडे संघ आपण देखील नोंद घ्यायची आहे.
यावेळेस आप ट्रॅकर चेंडू भिरकावून दिला, चेंडू झाला सीमा रेषे पार. पहिल्या चेंडूवर आला एक दर्जेदार षटकार. साहिल देसाई आणि आदित्य पाटील नक्कीच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे का इथे मात्र काय करतोय, चुकी घडते, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळेस आलाय मात्र चौकार. सामना रोमहर्षक होतोय, पैसा वसूल सामना, हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका, काय करते, चला सीमारेषेवरील खेळाडू आपण देखील सांगायचं आहे, थोडं खेळाडू वृत्ती आपण देखील दाखवायची आहे. 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 11 धावा, एक मोठा फटका पनुंद्रे संघाला. इथे मात्र यावेळेस काय होत आहे, फटका आलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. इट्स मॅक्झिमम. थँक्यू रिजे. 2 चेंडू आणि 5 धावा, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मातब्बर संघ, एका ग्रामपंचायत मधील संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच संकेत पाटील इज ऑन फायर नाव. गणेश पाटील, नक्कीच थोडस प्रेशर गणेश पाटील यांच्यावर देखील असेल. या षटकाराने नक्कीच फलंदाजांवर प्रेशर नक्कीच रिलीज केलंय. संकेत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. गणेश पाटील 2 चेंडू 5 धावा, एक मोठा फटका. इथे मात्र काय करताय, काय करताय, काय बिघडताय. 2 धावा आल्यात, 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. नक्कीच कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 3 धावा बनवायच्या आहेत आणि 3 धावा बनवाव्या लागतील पनुंद्रे संघाला या स्पर्धेत आपलं स्थान जीवी ठेवायचं असेल. चला टाइम अप, टाइम अप. एक षटकार, 2 षटकार आले गणेशचा.
चला षटकार असेल, एक चेंडू मध्ये 3 धावा काढायच्या आहेत. नक्कीच तुमचा 12वा खेळाडू मैदानाच्या इथे समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. षटकार दिला होता पंचांनी. संघाने षटकार दिला होता, षटकार पंचांनी षटकारच दिला होता. षटकार आहे. अनिल पाटील तुम्ही परत एकदा भरू शकता आणि तुमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षात देखील असणं गरजेचं आहे. आणि 2 ओव्हर झाले अनिल पाटील. नक्कीच अनिल पाटील तुम्हाला पण थर्ड पंचांनी ताकद दिली, जर गोलंदाज धावगती चालू केली तर आपण मूव्ह होऊ शकत नाही, याची देखील थर्ड पंचांनी आपण ताकीद दिलेली आहे. एक चेंडू 3 धावांची गरज आणि पंच टाइम अप झालेला आहे. एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. नक्कीच पुनश्च एकदा सांगतोय सर्व संघांना विनंती आहे, आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. कोणतीही बाब इथे मात्र स्वीकारली जाणार नाहीये. एक चेंडू 3 धावांची गरज. इथे मात्र काय घडतंय, आला विजयी षटकार आणि पनुंद्रे संघाचा विजय होतोय साकार.